आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया। विसर पडावा घडू नये कधी जिव्हारी जिवंत जाण दारात तुळस कौलारू कळस देवाऱ्यात तुझा मान दीनांचा देवारा सोडून मोकळा श्रीरंग परतला माझा आनंद 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 हरपला माझा आनंद 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 हरपला। स्वागत आहे सर आमच्या न्यूज इंडिया चॅनलला। मी ऋतू शिंदे चंद्रपूरहून बोलते आहे सर। आज आपला खूप आजचा वाईटचा दिवस आपला आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा निधन झालेला आहे। हे फार वाईट गोष्ट आहे आपल्या जनतेसाठी, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी। तर आज जे झालं त्याच्याबद्दल काय म्हणजे काय बोलणं इच्छिता सर? अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांचे नेते, लाडके नेते यांच्या निधनाची आज सकाळी आम्हाला 9:30च्या दरम्यान माहिती मिळाली आणि एक फार मोठा धक्का आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या निधनामुळे बसलेला आहे। एक राज्याला विकासाकडे आणि सतत राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी नेतृत्व करणारा हा नेता होता। चंद्रपूर जिल्ह्यापासून चांद्या ते बांद्यापर्यंत सर्वांगीण विकास कसा साधता येईल या दृष्टीने राज्यात जेव्हा विजेचं संकट आलं होतं, 12-12 तास पॉवर कट चालत होतं, शटडाऊन होत होतं, तशा वेळेस जेव्हा ते ऊर्जा मंत्री झाले राज्याचे, तर त्यांनी महत्त्वाकांक्षी सगळ्या राज्याच्या औष्णिक विद्युत प्रकल्पांचा विस्तार कार्यक्रम हाती घेतला आणि चंद्रपूरला 1000 मेगावॅटचा प्लांट, काही खाजगी अदानी असेल किंवा या ठिकाणी धारीवाल पॉवर प्रोजेक्ट असेल, वर्धा पॉवर प्रोजेक्ट असेल, असे मोठमोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभं करून राज्यावरचं विजेचं संकट दूर केलं। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या 5-6 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या शेतीचा कायापालट करणारा एक महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द प्रकल्प तो रखडून पडलेला होता। राजीव गांधींच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर त्या प्रकल्पाकडे कोणीही लक्ष दिलं नाही आणि त्या प्रकल्पाची जवळपास 10-100 पटीने किंमत वाढली। तर त्या प्रकल्पाला जेव्हा राज्याचं सिंचन मंत्री म्हणून अजितदादा पवारांनी सूत्र हातात घेतली, तो प्रकल्प आज पूर्ण करून दाखवला। म्हणजे केवळ पश्चिम महाराष्ट्राचा विचार करणारा नाही, तर विदर्भातल्या या अतिदुर्गम भागाचा सुद्धा त्यांनी हा प्रकल्प आणून विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। असा हा चंद्रपूर शहराला 250 कोटी रुपये त्यांनी 500 वर्ष झाल्याच्या निमित्ताने दिले। असा सर्वांगीण विकास साधणारा, सतत ध्येय वेडा हा माणूस आज अचानकपणे जाणं हा महाराष्ट्रासाठी हा खूप मोठी महाराष्ट्राची हानी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा हानी आहे आणि आदरणीय पवार कुटुंबावर जी त्यांच्या जाण्यामुळे जे संकट कोसळलं आहे, पक्षावर संकट कोसळलं आहे, महाराष्ट्राची जी हानी झाली आहे, त्यातून ही पोकळी न भरून निघणारी पोकळी आहे। या दुःखातून सावरण्याची पवार कुटुंबाला ईश्वर शक्ती प्रदान करो अशी या निमित्ताने मी श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो। धन्यवाद सर तुमचं। आणि हे आजचा दिवस काळोखाचा दिवस म्हटलं तरी चालेल। आपले खूप चाहते नेते आज आपल्यापासून दूर झालेले आहे, त्याची शोकांतिका सगळी जनताला आहे। तरी पण मी सर तुमचं काय म्हणणं आहे की राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अजित पवार साहेबांचं निधन अशा पद्धतीने झालेलं आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आदरणीय अजितदादा महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे होते आणि ते तडफदार होते, स्पष्ट वक्ते होते आणि विकास महाराष्ट्राचा हा एकमेव ध्येय त्यांच्यामध्ये होतं। आणि विकास कसा साधता येईल, मग तो गरीब असो श्रीमंत असो, विकास 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 म्हणजे विकास पुरुष म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, असे ते अजितदादा होते। शब्द बोलतो सर। अजितदादा
खरंच म्हणजे महाराष्ट्राचा त्यांनी सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अतिशय चांगले कामं केलेले आहे आणि असा नेता पुन्हा होणे शक्य नाही आहे. ते सगळ्यांचा विचार करत होते. तर त्यांच्या मृत्यूस श्रद्धांजली माझ्याकडे. धन्यवाद सर, तुमचं सगळ्यांचा आभार आहे इथं. आणि आम्हाला हा काळ दिवस म्हणजे असा परत ते साहेब आपल्याला परत येणार नाही याची शोकांतिका आपल्याला आहे. चंद्रपूरमध्ये जे काही कार्य त्यांनी केलेले आहे खूप आभागनीय आहे त्यांची. म्हणजे आपण सगळे त्यांच्यासाठी खूप लोकप्रिय असे जे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे. तरी पण त्यांच्या मनाला आणि त्यांच्या दुःखद निधनाला मला त्यांना हे भेटो, शांती भेटो मनाला. आणि असंच कार्य यांच्या ठिकाणी आणि कोणी दुसरं करत असेल आपल्या सहकार्य आपल्या पार्टीला तर खूप चांगली गोष्ट आहे. तसे नेते येणं फार सौभाग्याची गोष्ट आहे. आणि आजचं दुःखद निधन हे खूप शोकांतिकेचं आहे. त्याच्यामुळे मी ही दोन गोष्टींवरून मी धन्यवाद करते. आणि आपलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल ही दोन शब्द आपल्याला इथे सांगितलेलं आहे, माहिती दिलेली आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.